नमस्कार डॉक्टर. नमस्ते. हो, आरती अनिल काका. मी मुंबईवरून आलेली आहे आणि मला पहिल्या सेटिंगमध्येच खूप फरक पडला. हां, सेकंड आहे म्हणून आम्ही आता कंटिन्यू करणार. आमचं काय तुम्ही सांगाल तसं. मी सांगते ना तुम्हाला 90 खरंच मी सांगते. अजून आता 10 बाकी आहे, तो होऊन जाईल. ओके. त्याच्यामध्ये मला मानेपासून कमरेपर्यंत म्हणजे बसणं किंवा ते मला मी टीचर आहे, मला ते जमत नव्हतं. मुलांना जे स्टडी करताना जे पेन व्हायचं खूप, आता रिलीफ म्हणजे खरं फरक पडला. आणि दिवाळीच्या सुट्टीमुळे मी ही सुरुवात केली आणि मला खरं 8 दिवसात हा फरक आहे. आणि मी तुमच्याकडे आता मी 12 दिवसातच आलेली आहे, 15 दिवस पण नाही घेतले असं. आणि आता पाहायचं. श्रद्धा दिलीप चिपळूणकर. मी मुंबईवरून आली आहे, मालाड मुंबईवरून. मला म्हणजे एवढा त्रास होता ना ढोपऱ्यांचा की अगदी मला असह्य, रात्रीची उठून उठून बसायची आणि रडायची. असह्य म्हणजे डावा पाय तर असा वाटायचा ना की काढून टाकून कुठेतरी फेकून द्यावा. अगदी खूप डॉक्टरांकडे फिरली. अक्षरशः कोणी सांगितलं 5-5 हजाराचे इंजेक्शन घे, कोणी ते काय तुमच्या ना हाडातनं काय ते काढून तुमच्या त्या ढोपऱ्यांमध्ये इंजेक्शन देणार असं पण मला सांगितलं एका डॉक्टरनी. मला बालीमध्ये गेली होती, मला एका डॉक्टरनी असं अगदी म्हणजे हार्ट स्पेशालिस्ट डॉक्टर आहे, त्यांनी सांगितलं होतं मॅडम तुम्हाला हे करणं खूप गरजेचं आहे. शेवट एक डॉक्टर सांगितलं तर तुम्हाला ऑपरेशन शिवाय पर्याय नाही. सगळ्यात पहिला तुम्ही बसायचं सोडा. कारण की मी एक साधारण आहे, माझं स्टॉल आहे कॉस्मेटिकचं. मी लेडीज म्हणजे लिपस्टिक, नेल पॉलिश, फणी, कोम हे सगळं मालाड स्टेशनला माझं स्टॉल आहे. मी तिकडे धंदा करते आणि माझं काम असं आहे ना की मला 24 तास उभं राहायलाच लागतं. आणि मी उभं नाही राहणार तर मी पोटाचं कसं करणार. अगदी अशी मी असह्य झाली होती ना, त्याच्यामुळे मला 2 मुलं ठेवायला लागली पगार देऊन की मला सहनच होत नाही तर करू काय. शेवटी मग मला माझी ही मैत्रीण आहे, तिच्या मित्रांनी सांगितलं. त्यांना अगदी तो हंतरुणावर लोळलेला होता, त्याला उभं केलं असं आम्हाला कळलं. आणि त्यांनी सांगितलं तू एकदा फक्त जाऊन ये. आम्ही एकदाच आलो आणि एकदाच येऊन गेल्यावर एवढा आम्हाला विश्वास झाला ना की कोणीही बसून उठताना बोलताना मला दुखतंय तर आम्ही लगेच त्यांना फोटो काढूनच ठेवलाय, अगदी स्क्रीनशॉट काढून लगेच आम्ही सेंड करून देतो त्यांना आणि सांगतो की तुम्ही खरोखर तुम्ही ना असं, मी आता तुम्हाला काय सांगू की तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल ना, तुम्हाला वाटलंच तर मी पैसे देईन काय खर्च झाला असेल जायचा, फक्त एकदा अनुभव घ्या आणि मग मला सांगा. मी अगर 100% नाही, मी 110%, 150% गॅरंटी सांगते की मला तर अक्षरशः डॉक्टरनी सांगितलं होतं वाटी बदल, ऑपरेशन कर. त्याचं तर मला एवढा फरक आहे ना की मी मांडी घालून बसते, चालते. मी एवढं आता माझ्याकडे शब्द नाही बोलायला. मी तर म्हणते ना त्या डॉक्टरांचे पाय धुवून पिले पाहिजेत की एवढं म्हणजे एवढा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. खरोखर खरोखर अगदी देवी. मी तर म्हणते ना ते औषध जे काय असतील पण त्यांच्या हातात देवी शक्ती आहे. त्या दत्तगुरूंची त्यांना एवढी कृपा आहे ना की खरोखर त्यांनी असंच आयुष्यभर आणि म्हणजे सगळ्यांचे त्यांना उदंड आयुष्य देवानी आणि आयुष्याच्या शेवटापर्यंत त्यांनी सगळ्यांचं असं करावं. खरोखर सगळ्यांचे आयुष्य त्यांना लाभो. खरोखर देवानी सांगते खरोखर. हां साईड इफेक्ट तर काही नाही अजिबात. आणि आयुर्वेदिक आहे आणि हां बरोबर आहे. आणि असं पण नाही की बाबा त्याचं तुम्हाला किडनीला इफेक्ट आहे तर दुसरं आपण डॉक्टरकडे जाओ तर ती लोक तुम्हाला कॅल्शियम देणार, पेन क्लिनर देणार. पेन क्लिनर घेऊन एवढं हैराण झाली होती ना मी अतिशय. आणि ते फक्त टेम्परवरी दुखलं की गोळी घे, 2 तासांनी बरं वाटेल, परत तेच. आणि ह्याला साईड इफेक्ट नाही काय नाही. अगदी खरोखर मी तर म्हणते ना एवढी आभारी आहेत ना ज्यांनी, जे कोण हे बघेल ना त्यांनी एकदा अनुभव घ्यावं आणि सगळीकडे प्रचार करावं. खरोखर या डॉक्टरांचा प्रचार करावा. अक्षरशः मी खूप आभारी आहे खरोखर. मी दुसऱ्यांदा आली, फक्त दुसऱ्यांदा आली आणि मी म्हणते ना की अगदी मला शब्दच नाही माझ्याकडे बोलायसाठी. खरोखर खूप 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 आभार आहेत. आम्ही थँक्यू आहे, तुम्ही नाही. आम्ही थँक्यू. माझ्या ह्या वर्गमित्राने मला हे दाखवलंय. त्यांच्या मेवणा
पडला आणि कमरेतून बघा लोळ आहे. आता ते येतात सावे म्हणून, जितेंद्र सावे उंचचे आहेत. त्यांनी मला हे सांगितलं होतं आणि मी तेव्हा खरं म्हणजे त्याची मस्करी केली होती, पण आता नाही. आता हा अनुभवाशिवाय नाही, बोलण्यापेक्षा अनुभव घ्यावा हे माझं आहे. अंथरुणात लोळलेला माणूस उभा आहे. अंथरुणात तो लोळलेला माणूस तो स्वतः चालत येतो, बघितलं आम्ही स्वतः तो स्वतः. गाडीत चढतो, म्हणजे एक स्टेप त्याने त्याचा सांगितलं. त्यांचा मी एक अनुभव महिना थांबली, त्याने सांगून मी एक महिना थांबली, पण त्याचा अनुभव बघून मी हिला सांगितलं आपण दोघी म्हणून आम्ही दोघं आलो. म्हणून मी सांगते लोकांनी हा विश्वास ठेवा आणि या खरोखर नसतो नाही, पण आपला अनुभव पाहिजे. डॉक्टरनी ऑपरेशन सांगितलं, हे सांगितलं, मला पण ऑपरेशन सांगितलेलं आहे, म्हणून मला ऑपरेशन मेडिसिन घ्यायचं नाही म्हणून मी इकडे, पण मला फरक पडला. म्हणजे होऊ शकतं. मुलं बाळांना धंदा आहे सगळं. पण माझी ठीक आहे. आजारी आहे, सगळं सोडून येते, पण नाही मला हे बरंच करायचंय. झालं धावत पळत आली. एकदम समाधान आहे ते फेस वरून तुम्हाला कळ. आता आम्ही पाय आम्ही फोल्ड करून बसलो. हे बघा हे चालताना आम्ही बेल्ट शिवाय येत नाही. मांडी घालायची तर विसरूनच गेली होती. आता आम्ही बसतोय खाली, मस्त म्हणजे बसतो सगळं काय अक्षरशः. त्याच्यामुळे थँक्स, धन्यवाद. आभार तुमचे. चला.